हाय गाईज, मी माधुरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे गावरान पद्धतीची झणझणीत व झटपट होणारी सुकट. बघा तर आपली सुकट किती झणझणीत दिसते आहे. दिसायला पण ती किती छान दिसते, तसेच ती चवीला पण होणार आहे. बघा तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, टोमॅटो, आमसूल, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. मी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. आणि आता आपण सुकट घेतलेली आहे. ही दोघांना पुरेल एवढी मी सुकट घेतलेली आहे. ती मी चाळणीने छान ती चाळून घेतलेली आहे. त्यात थोडीफार रेती असते, कचकच लागते ती. आणि मी ती कोमट पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहे. ती काय की त्यात रेती असली की ती खाली उतरून जाते आणि आपण वरच्यावर सुकट छान धुवून घेतो आहे बघा. आणि मी ते 8 ते 10 मिनटं ती सुकट कोमट पाण्यात नंतर भिजवायला ठेवणार आहे. तोपर्यंत ती भिजेपर्यंत आपण इकडे लसूण आणि जिरं छान ठेचून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडं अद्रक टाकू शकता, पण लसणाने पण टेस्ट छान येते. बघा, हे छान आपण बारीक ठेचून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि इकडे आता आपलं सुकट 8 ते 10 मिनटं झालेले आहे. मी हे चाळणीत काढून घेणार आहे आणि निथळायला ठेवणार आहे ही सुकट. बघा, 3 वेळा आपली ऑलरेडी धुवून झालेली आहे ती. मी 10 मिनटं ठेवली होती ती भिजायला कोमट पाण्यात. इकडे मी आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यावर मी तेल घालून घेते आहे. आणि तेल गरम झालं की त्यावर मी मोहरी घालते आहे. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, रेसिपी आवडली तर. आणि माझ्या खूप सिंपल पद्धतीच्या रेसिपीज असतात. आणि त्यावर आता आपण बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि हिरवी मिरची घालून घेणार आहोत आपण. आणि ते छान परतवून घ्यायचं आहे. आणि आता आपण लसूण आणि जिरं ठेचलं होतं ते पण त्यात घालून घेणार आहोत आपण. आणि ते पण तेलात छान होऊ द्यायचं आहे आपल्याला. बघा, माझे स्पिरिच्युअल ब्लॉग्स असतात आणि ट्रॅव्हलिंग्स पण ब्लॉग्स असतात, ते पण पाहायला विसरू नका. त्यावर आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेणार आहोत. तो पण आपल्याला तेलात छान सॉफ्ट होऊ द्यायचा आहे. त्यावर आमसूल घालून घ्यायचं आहे. आणि कांदा, टोमॅटो आणि लसूण छान परतवून घ्यायचं आहे. आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत होऊ द्यायचा आहे तो आपल्याला. आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन झाला की आपल्याला त्यावर मसाले घालून घ्यायचे आहे. त्यावर आपल्याला आता हळद, तिखट, धने जिरं पूड आणि मी थोडं काळा मसाला घातलेला आहे. बघा, आपल्या चवीप्रमाणे आपल्याला तिखट घालायचं आहे, कारण आपण झणझणीत पद्धतीचं सुकट करतो आहे. आणि ही स्वच्छ केलेली आपण सुकट त्यावर घालतो आहे. बघा, ही सुकट छान मसाल्यात परतवून घ्यायची आहे. आणि ही बघा, आपण भाकरी, चपातीसोबत सुकट खाऊ शकतो. आणि खरंच हे खूप टेस्टी लागते सुकट. तुम्ही फक्त अशा पद्धतीने करून बघा, माझ्या पद्धतीने. आणि बघा किती सिंपल पद्धतीने करतो आहे आपण. आणि त्यावर आता मी थोडं गरम पाणी घालून घेते आहे. बिलकुल थोडं घालायचं आपल्याला पाणी. बघा मी किती घालते आहे. फक्त थोडं आपल्याला शिजायसाठी, कारण नाही तर ती कचकचते थोडी, त्याच्यामुळे ती थोडंसं आपण गरम पाणी घालतो आहे त्यात. आणि त्यावर चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत आपण. आणि हे 8 ते 10 मिनटं वाफेवर ठेवून घ्यायचे आहे. त्यावर झाकण घालायचं आहे. आणि ती 8 ते 10 मिनटं आपण वाफेवर ठेवून घेणार आहोत. रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका. आणि आता आपण त्याला 8 ते 10 मिनटं वाफेवर ठेवणार आहोत. आपली सुकट तयार आहे. आणि त्यावर आता आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे. किती ड्राय झालेली आपली सुकट. ती चपाती आणि भाकरीसोबत खूप टेस्टी लागते. ही करून बघा आणि आवडल्यास मला सांगा.
बघा आपली झणझणीत सुकट तयार.